तर वाशिम मधून मोठी बातमी। वाशिमच्या मंगळुरू पीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक परळीकर विजयी झालेले आहेत। त्यांनी भाजपचे उमेदवार दिलीप रत्न पारखी यांचा पराभव केला। त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का बसला असला तरी भारतीय जनता पार्टीचे 10 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार नगराध्यक्ष पदासाठी केवळ 5 उमेदवार विजयी होऊ शकलेले आहेत। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। मंगळुरू पीर मध्ये अशोक परळीकर विजयी झालेले आहेत। भाजपचे दिलीप रत्न पारखींचा पराभव झालेला आहे। राष्ट्रवादीचे 5 उमेदवार इथे विजयी झालेले आहेत। भाजपचे 10 नगरसेवक उमेदवार विजयी झालेले आहेत। यानंतर धुळ्यातली एक ब्रेकिंग बातमी येते। धुळ्याच्या सिंदखेडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजय झालेले आहेत। हा लोकशाहीचा विजय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्याम सनेर यांनी स्पष्ट केलेलं आहे। सिंदखेडा नगर पंचायतीमध्ये भाजपला एक मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी यांनी इथं विजय खेचून आणलाय। 780 मतांनी कलावती माळी या विजयी झालेल्या आहे। आणि सिंदखेडा मधल्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विजय उमेदवारांनी एक जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। तर जालन्यातील भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सत्ता मिळवली। या नगर परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मिर्झा समरीन विजयी झालेला आहे। त्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवेंना हा जोरदार धक्का मानला जातोय। राष्ट्रवादी पक्षाचा समरीन मिर्झा विजयी होताच कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली आहे। दरम्यान या विजयानंतर हा जनशक्तीचा विजय असल्याचं चंद्रकांत दानवेंनी म्हटलेलं आहे। मात्र भाजपचे रावसाहेब दानवेंना हा जोरदार धक्का मानला जातोय। भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विजय झालेला आहे आणि त्यानंतर एकच जल्लोष इथं साजरा करण्यात आलेला आहे। भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे। भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे। तर भोकरदनमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मिर्झा समरीन या विजयी झालेल्या। यानंतर उरण मधली एक ब्रेकिंग बातमी बघूयात। उरण नगर पंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा 1400 मतांनी विजय झाला आणि यावेळेला विजय जल्लोष करताना भाजप आमदार महेश बादली यांना डिवचण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांनी प्लास्टिकच्या बादल्या घेऊन त्यांना डिवचलेला आहे। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। आमदार महेश बालदी यांना डिवचण्यात आलेला आहे। तर यावेळी प्लास्टिकच्या बालद्या फोडून आमदार महेश बालदी यांना डिवचत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। भावना घाणेकर 1400 मतांनी विजयी झालेला आहे आणि त्यानंतर प्लास्टिकच्या बादल्या फोडून जोरदार यावेळी निषेध करण्यात आला। भाजप आमदार महेश बालदींना डिवचण्यात आलेला आहे।